रोह्याचे सुपुत्र श्री रुपेश देवजी कर्णेकर यांची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. रोहेकरांची मान उंचावली. 350व्या राज्याभिषेक सोहळ्याची विक्रमी रांगोळी कर्णेकर यांनी खासदार तटकरे यांच्यासह कुटुंबाचे मानले आभार. सरकारने पडद्याआड दडलेल्या कलाकारांना व्यासपीठ देऊन संधी उपलब्ध करून द्यावी, श्री कर्णेकर यांची सरकार दरबारी मागणी. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त रायगडचे खासदार श्री सुनील तटकरे, महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्याप्रमाणे माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची एक विक्रमी रांगोळी साकारली होती. भुवनेश्वर येथे 450 फूट लांब व 250 फूट रुंद अशी 1,25,000 चौरस फूट आकाराची रांगोळी काढण्यात आली होती. त्यामध्ये प्रामुख्याने 35 कलाकारांची टीम होती. यामध्ये रोह्याचे सुपुत्र श्री रुपेश देवजी कर्णेकर यांचा विशेष सहभाग होता. या रांगोळीची लंडन, USA, भारत बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. रुपेश कर्णेकर हे एक कला क्षेत्रातील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नाव आहे. गार्डनिंग, चित्रकला, वूड कार्विंग, स्टोन कार्विंग, सिपोरेक्स कार्विंग, कॅनव्हास पेंटिंग, स्केच तसेच वेगवेगळ्या वाद्य वाजवण्यात त्यांना आवड असून ते त्याचे उत्तम कलाकार आहेत. रुपेश यांची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्यामुळे रोहेकरांची मान उंचावली आहे. प्रसार माध्यमांशी प्रक्रिया देताना कर्णेकर यांनी खासदार तटकरे यांच्यासह कुटुंबाची आभार मानून महाराष्ट्र शासनाला म्हणजे सरकारला पडद्याआड दडलेल्या कलाकारांना एक व्यासपीठ देऊन संधी उपलब्ध करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. काय सांगशील, आज तुझी जागतिक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलेलं आहे आणि त्याचप्रमाणे तुझी सुरुवात कशा प्रकारे झाली? सर्वात आधी तमाम रोहेकरांना माझा नमस्कार, दहावी महाराजांना नमस्कार आणि आमची ग्रामदेवता आई भवानी माता आज यांच्या आशीर्वादाने माझं नाव वर्ल्ड रेकॉर्डमध्ये माझ्या नावाची नोंद झालेली आहे. खरं तर मला सांगावं असं वाटतं की मी कुठल्याही कलेचं प्रशिक्षण न घेता आज मी इथवर पोहोचलेलो आहे. माझे बाबा पूर्वी पेंटिंग करायचे, त्यांचे बघून मी हे शिकलेलो आहे सगळं. मला ते शिकून बऱ्याचशा गोष्टी कराव्याशा वाटल्या. मग मी वूड कार्विंग करतो, स्टोन कार्विंग करतो. मला गार्डनची खूप आवड आहे. मी रांगोली, पेंटिंग, पोर्ट्रेट पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग या सगळ्या गोष्टी करत असतो. आणि सांगायचं म्हणजे मी इंडस्ट्रीयल कॉन्ट्रॅक्टर आहे. माझा व्यवसाय आहे आणि हे व्यवसाय सांभाळून मी या सगळ्या गोष्टी करत असतो. त्यात माझ्या पत्नीची खूप मोलाची साथ असते मला. आणखीन नुकताच झालेल्या 350व्या श्री छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सुनील खासदार कोकणचे भाग्यविधाते सुनीलजी तटकरे साहेब खासदार आणि अनिकेतभाई तटकरे यांनी मला एक रांगोळीची संधी मिळवून दिली आणि त्या संधीचा मी निश्चित सोनं केलेलं आहे. अशी संधी मला सतत मिळत राहो. त्यांचं खूप तटकरे कुटुंबियांचं खूप आभार मानतो आहे. आणि मला सांगावंसं वाटतं महाराष्ट्र शासनाला की आमच्यासारखे कलाकार बरेच छोटे मोठे कलाकार आहेत, त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावं अशी एक विनंती करतो.